आपल्या गावातले 2 यूट्यूबर्स कोकणी किंग विशाल आणि कोकणी युवराज यांच्या माध्यमातून गणपती सजावट स्पर्धा याचं आयोजन केलेलं होतं। याची माहिती आपल्याला सर्वांना दिलेली होती आणि याप्रमाणे या घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2025 याचं नियोजन विशाल आणि युवराज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं। सर्वप्रथम आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं आपण त्याचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। स्वागत यांचं याच्यासाठी की त्यांना ही कल्पना सुचली। आज त्या दोघांनी मिळून हा विषय केलेला आहे आणि ह्या गावातल्या ह्या गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये सर्वांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी ही स्पर्धा त्यांच्या मनात आली आणि त्यांनी त्या पद्धतीनं सगळं नियोजन करून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये एक त्यांनी थोडीशी गुप्तता ही पाळली की त्यांनी मला वाटतं गणपती संदर्भातले जे प्रमाणपत्र होतं या सजावटच्या संदर्भात हे सजावटीचं प्रमाणपत्र आपल्या गावात जेवढे गणपती गौरी आहेत त्या प्रत्येकाला सन्मानपत्र मिळालेलं आहे ना। त्याच्यामध्ये त्यांनी फिरून सर्व त्या प्रत्येक घरात जिथं जिथं गणपती गौरींचं आगमन झालेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी स्वतः फिरून प्रत्येक गणपती गौरीला जे केलेलं डेकोरेशन होतं त्यांची पाहणी केली आणि या पाहणीअंती अतिशय सर्वांनी चांगल्या पद्धतीचं आपल्या बाप्पाचं गौरी मातेचं आगमन झाल्यानंतर त्याची जी आरास करायला पाहिजे ती सजावटीची ती अतिशय सर्वांनी चांगल्या पद्धतीची केली होती आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा सर्वांना त्या शुभेच्छा देतो। यासाठी या स्पर्धेमध्ये 4 नंबर काढणार होते, म्हणजे 1, 2, 3 आणि चौथा उत्तेजनार्थ असे 4 पद्धतीचे 4 नंबर काढायचे होते। सन्मानपत्र सर्वांना मिळालेले आहेत, फक्त नंबर 4 काढायचे होते। त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही ठरवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं, पण आम्ही गावातल्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असं निष्पन्न झालं की ही जी स्पर्धा भरवलेली आहे बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे, तर आपण स्वतःहून जे आपण गणपतीसाठी किंवा गौरीसाठी जे सजावट करणार आहोत गणपतीची आरास करण्यासाठी ती सजावट तुम्ही तुमच्या प्रेरणेने म्हणजे तुमच्या हस्ते कलाकुसर करून किती केलेली आहे, थोडं त्यामध्ये पर्यावरणपूरक असं सजावट कुणी केलेली आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। सर्वांनी सजावट चांगली केलेली आहे। रेडीमेड डेकोरेशन आपण जे सगळं म्हणतो कपड्याच्या पद्धतीने प्रत्येकाचे बऱ्याचशा अंशी तशा पद्धतीचं होतं केलेलं होतं, पण आम्ही त्यातून हे निवडलं की त्यांनी बाप्पाच्या प्रती आपली भावना असल्यानं स्वतः कलाकुसर करून जे सजावट केलेली आहे किंवा जे आसन बनवलेलं आहे त्याच्यावर त्याचा निकष ठेवून म्हणजे ती गोष्ट समोर ठेवून आपण ते नंबर काढलेले आहेत। त्यामुळे थोडक्यात आपण असं म्हणतो टाकाऊपासून टिकाऊ त्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या आपल्या बाप्पाची सजावट करून ज्या मान्यवरांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या सगळ्यांना म्हणजे भाग तर सगळ्यांनीच घेतला होता, आपण सगळ्यांना सन्मानपत्र दिलेलं आहे, पण नंबर काढण्यासाठी आम्ही हा विषय समोर ठेवला की त्यांनी स्वतः किती बाप्पासाठी मेहनतीनं ती सजावट केलेली आहे। त्यामुळे कुणी असा विषय त्यात घेऊ नये, आम्ही त्यातून त्यांनी केलेलं बाप्पासाठी काय म्हणतात त्याला आपण स्वतःहून म्हणून केलेलं जे सजावट आहे ती त्यात दिसायला पाहिजे हा निकष समोर ठेवून ते नंबर निवडलेले आहेत। त्यामुळे ती गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या, म्हणजे त्यात कुणी नाराज व्हायचं कारण नाही, कारण नंबर काढताना आम्हाला पण थोडीशी अडचण झाली। त्यामुळे एक हा विषय ठेवला की त्यांनी स्वतः काय केलंय रेडीमेड मकर रेडीमेड सजावट आणि तुम्ही कलाकुसर करून केलेली सजावट याच्यामधला आम्ही फरक काढून ते नंबर काढलेले आहेत। प्रथम विजेता जो याच्यामध्ये होणार आहे त्यासाठी त्यांनी आपल्या गावातलेच हुतपुरुषी मंडळी आहेत ज्यांना असं वाटतं की बाबा या मुलांनी जे नियोजन केलेलं आहे गणपती सजावटचं त्याच्यामध्ये आपलाही हातभार लागायला पाहिजे। ह्या ज्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे त्यांचा सन्मान जो केला जाणार आहे त्याची जे काय सन्मान आहे तो ज्या व्यक्तींच्या माध्यमातून दिला गेला आहे ते मी पहिली त्यांची नाव वाचून दाखवतो। प्रथम विजेता आहे त्याचा जो सन्मान ज्या व्यक्तींकडून झालेला आहे त्यांचं नाव असतो कुमारी मायरा लाडू बारे यांच्याकडून प्रथम जो विजेता ठरणार आहे त्याला त्यांचे सन्मान ते करणार आहे। त्याच्यानंतर द्वितीय विजेता आहे ज्यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली त्यांचं कुमार रोहित रवींद्र मांडवकर यांच्याकडून ती द्वितीय क्रमांक देण्यात आली आहे। तृतीय क्रमांक जो आहे तो अभिज्ञा अरविंद मांडवकर यांच्या वतीने देण्यात आलेले आहे आणि चतुर्थ विजेता आहे तो सचिन भाऊ लक्ष्मण मांडवकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे। या चारही व्यक्तींचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। तर आपण याचा जो वितरण सोहळा आहे तो आपण उत्तेजनार्थ जे आपण सन्मान करणार आहोत त्यांच्यापासून आपण करतोय। प्रथम विजेत्याला आपण शेवटला ठेवणार आहोत। त्या फक्त तुम्हाला मी त्या मान्यवरांना विनंती आहे मायरा लाडू बारे
त्याचबरोबर रोहित रवींद्र मांडवकर, अभिज्ञा अरविंद मांडवकर आणि सचिन भाऊ मांडवकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. पटापट आपल्याला आपल्या कार्यक्रमाला पुढे वळवायला. त्याचबरोबर सुमित चेमकर यांनी इथं उपस्थित राहायचंय. सुमित चेमकर तो पण युट्यूबर्सच आहे. याचं सहकार्य आहे, तिघांचं पण सहकार्य असतं. आपण जे विशेष सन्मानपत्र देणार आहोत, मी जसं मग सांगितलं की स्वतःची कला वापरून ज्याने मकर सजावट केलेली आहे अशा हिशोबाने आपण ते नंबर काढले. त्यामुळे जे उत्तेजनार्थ आपण 5व्या क्रमांकाचं जे आपण पारितोषिक देणार आहोत त्याला सन्मानपत्र देणार आहोत. कारण कसं आहे, ते एक आणखीन जसं स्वइच्छेने केलेलं मकर बघितल्यानंतर एक त्याच्यामध्ये विजेता वाढला. त्यामुळे आम्हाला ते आता त्यांना सन्मानपत्रावरती भागवण्यात येत आहे. त्यांनी राग नसावा. त्यांनी 5 मिनिट मी आपल्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आनंदजी मांडवकर यांना विनंती करतो की जे विशेष सन्मानपत्र या ठिकाणी प्रदान करणार आहोत त्यासाठी त्यांनी इथं उपस्थित राहायचंय. हे विशेष सन्मानपत्र ज्याने खरोखरच चांगल्या पद्धतीची सजावट केली होती असे सुभाष गंगाराम मांडवकर आणि संजय गंगाराम मांडवकर यांना विनंती करतो यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. दाखव तुम्हाला मुलांनी जरा असं या चतुर्थ क्रमांक आहे भरत सोनू मळेकर यांचा चतुर्थ क्रमांक आहे. त्यांना पारितोषिक देतील सचिन भाऊ मांडवकर. त्याचबरोबर तृतीय क्रमांक आहे सुरेश गणपत माने. त्यांना पारितोषिक देतील अभिज्ञा अरविंद मांडवकर. बरं, ती मकरची आता सांगितल्याप्रमाणे ते मकर बनवण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली होती असा आमचा रोहन जाधव. दिलीप माने आणि रोहन जाधव यांनी पारितोषिक स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांक आहे द्वितीय क्रमांक आहे दिनेश भिकू बारे यांचा सन्मान करतील रोहित रवींद्र मांडवकर. आता हा शेवटचा महत्वाचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कलाकुसर करून
गणपती बाप्पासाठी जी आरास केलेली होती, सजावट केली होती, ती अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला पाहायला मिळाली आणि त्या या सजावट बघून आपण त्यांना हा प्रथम क्रमांकाचा मान दिलेला आहे. त्यांना त्यांचा सन्मान करतील मायरा लाडू बारे. प्रथम क्रमांक आहे रोहित रवींद्र मांडवकर. त्यांना 8 दिवस आधी येऊन ही बाप्पासाठी सजावट करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही गणपती सजावट स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मी बरं तुमची सर्वांची ओळख करून देतो. हा आपला गावातला युट्यूबर देऊळवाडीतला सुमित टेमकर. त्याचबरोबर शिवरवाडीमध्ये विशाल नाचरे आणि सोनारवाडीमधून युवराज नाचरे. असे कायमस्वरूपी आपल्या गावातले जे सणवार होतात, जे ज्या पारंपरिक गोष्टी आपल्या गावातल्या होतात, त्या तुम्हाला नेहमी यांच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी छोटा मोठा का सण असेल ना, आपला गावदेवी मंदिराचा कुठलाही कार्यक्रम असेल तर यांच्या कॅमेऱ्यामधून तो राहत नाही. म्हणजे प्रत्येक कार्यक्रम हा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपला जातो आणि ही आपल्या गावाची परंपरा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. त्याबद्दल परत आपल्या या सर्वांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आपण सर्वांना एक सांगू इच्छितो आज या ठिकाणी की आपण ही जी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती की त्याच्या मागचा हेतू हाच होता की आपण बाप्पासाठी सजावट करायला पाहिजे. भविष्यात जी होणारी आहे स्पर्धा मी आता डिक्लेअर नाही करणार, पण असं या ठिकाणी जे आता नंबर काढले त्या हिशोबानं मला सांगावं असं वाटतं की आपण आपल्या बाप्पासाठी जी सजावट करणार आहात तर आपल्या कलेतून ती दिसायला पाहिजे. रेडीमेड जे आहे त्या मान्य करतो, पण आपली थोडी आता कशा वेळेअभावी काही गोष्टी आपल्याला करता येत नाही हेही मान्य आहे. पण तरी पण आपण वर्षानं बाप्पाला घरी आणणार आता आपल्या माध्यमातून कलाकुसर करून ही जर सजावट केली तर ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल आणि हा आनंद जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करतील. बरं, आता या मान्यवर मंडळीच्या वतीनं असं डिक्लेअर करण्यात आलंय पुढच्या वर्षी ही स्पर्धा तशीच या ठिकाणी जशी आता राबवलेली आहे तशी पुढच्या वर्षी पण ही स्पर्धा कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे जसे सांगितलं की आम्हाला नंबर काढताना टेन्शन आलं पाहिजे की कुणाचा नंबर द्यायचा, त्या पद्धतीने आपण सगळी सजावट करायची आणि ह्या मुलांचा आणि आपल्या सर्वांचा आनंद आपण या दोघींनी करायचा आहे. परत एकदा या तिघांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या तीन मंडळींना ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना सहकार्य करणारे जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला रोहित मांडवकर आहे, आर्या आहे, अभिज्ञ आहे आणि मायरा आहे आणि सचिन भाऊ आहेत. यांनाही जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया.